नमस्कार मित्रांनो, स्काय ट्रेडिंग हब या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. काही मार्केटमधलं गुपित रहस्य आहे जे मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. हा एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला सुरू करूया आपण ही रहस्य. तर बघा, आज हा जो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे, यामध्ये तुम्हाला मोठी एक रेड कॅन्डल दिसत असेल, कारण की आज मार्केट गॅप अप ओपन झालेलं आहे 200 पॉईंट. आणि हे 200 पॉईंट का मार्केट ओपन झालेलं आहे, त्यामागं आजचा सोमवार आहे, तर त्यामागं शनिवार आणि रविवार यामागचे ज्या न्यूज आहेत त्या न्यूज कारणीभूत आहेत. जसे की US सोबत आपली डील झालेली आहे. तर ते US सोबत झालेले डील तर झालेली आहे, ते तर आपल्या शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये दिसलेच. पण डील कशा पद्धतीची झाली, डॉक्युमेंटेशन कसे आहेत, त्याबद्दल पूर्ण खुलासा झालेला नव्हता. तर ते ज्यावेळेस शुक्रवार शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी ज्यावेळेस कॉमर्स government.in या वेबसाईटवर जे फॅक्ट शीट येत असते, त्यावर पूर्ण माहिती याबद्दलची उपलब्ध असते. डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पब्लिश करत असते. तर त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या जातात, बघितल्या जातात की बायलॅटरल ट्रेड डील कशा पद्धतीने झाली, काय झाली. त्याआधी FTA म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हे युरोपियन युनियनसोबत आपलं झालेलं होतं. बायलॅटरल मर्चंडाईज ट्रेड बिटवीन इंडिया अँड द युरोपियन युनियनसोबत झालेलं होतं. तर ते कशा पद्धतीनं झालं, काय झालं, हे जे फॅक्ट शीट आहे त्यावर ते सगळं नमूद केलेलं जातं. आणि commerce.government.in ही वेबसाईटवर ते सगळं पब्लिश केलं जातं. त्यानंतर फिस्कल पॉलिसी म्हणजे राज्यकोषीय धोरण ज्याला म्हणतात, ते भारत सरकारकडून बजेटच्याद्वारे सांगण्यात आलं. त्याचा पण जो परिणाम होता तो आपल्याला मार्केटवर दिसून पडलेला होता. त्यानंतरच सगळ्यात महत्त्वाची जे 2-2 महिन्यानंतर घेतल्या जाते, ते म्हणजे RBIकडून पब्लिश केल्या जाते मॉनिटरी पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसीमध्ये जसे RRR म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट, BR म्हणजे बँक रेट, जसा आपला SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, त्यानंतर CRR आहे, कॅश रिझर्व्ह रेशो आहे. तर हे सगळं सांगितलं जातं. याचा जो फरक आहे तो बँकिंग सेक्टरवर खूप जास्त असतो. म्हणजे कस्टमर आणि लोन याबद्दल सगळ्यांना आतुरता राहते, कमी होते, जास्त होते, काय इक्विटीज अपेक्षित रिटर्न्स देणार आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी याच्यावर खूप इफेक्टिव्ह राहतात. त्यामुळे हे जे धोरण आहे हे पण पॉझिटिव्हली होतं. त्यानंतर US डील झाली ती पण पॉझिटिव्ह होती. त्यानंतर युरोपियन युनियनसोबत झालेली फ्री ट्रेड डील ते पण पॉझिटिव्ह होती. आणि एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज असताना सगळ्यात मोठी ट्रम्प जो वारंवार फक्त सोशल मीडियावर बोलतो, त्याचा पूर्णतः इफेक्ट ज्या पद्धतीनं मार्केटवर पडतो, तर मार्केट हळूहळू समजायला लागलं की तो आता काहीही बोलतो, केव्हाही काहीही बोलतो. त्यामुळं डॉक्युमेंटेशन कुठं आहे, तर मार्केट हे इकॉनॉमी बेस्ड असतं. आणि यामध्ये सगळे ज्या काही गोष्टी बघितल्या जातात त्या पेपरवर बघितल्या जातात, ना की तोंडोतोंडी. म्हणून ही पण न्यूज ज्यावेळेस पब्लिश झाली पेपरवर, तर त्यावेळेस मार्केटने 200 पॉईंटचा हा गॅपअप दिला. आणि ह्या गॅपअप झाल्यानंतर बघा 100 पॉईंट मार्केट खाली आलं, सस्टेंड केल्यानंतर आपण याच्या आधी एक ट्रेड घेतलेला होता, त्यामध्ये आपला SL गेलेला होता, ज्यामध्ये मी बोललेलो होतो की जेवणापुरते पैसे गेलेले आहे म्हणून. तोच हा ट्रेड आहे. त्याच्यानंतरचा हा आपला सेकंड ट्रेड आहे, ज्यामध्ये आपण कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला ते आपण बघणार आहोत. बघा, जो पहिला आपण ट्रेड घेतलेला होता त्यामागे एक लॉजिक आपण काय बघितलं होतं की हॅमर होतो, त्यानंतर ड्रॅगन फ्लाय डोजी झालं होतं, तर तिथनं मार्केट वर जाईन, पण आपला SL गेलेला होता तिथे. तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे काय, मार्केटने तिथूनच रेड कॅन्डल बनवून आपला SL घेतला, पुन्हा एक रेड कॅन्डल बनवली. आता मी एक प्रिव्हियस एक व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की जे 5 मिनिटाची कॅन्डल आहे तिला ज्यावेळेस ब्रेक करतं, ब्रेक केल्यानंतर दुसरी जी ब्रेक केलेली कॅन्डल होती, त्या कॅन्डलमध्ये काय झालेलं होतं की जे रिटेलर आहे त्यांना ट्रॅप करायचं होतं. बघा, ती क्लोज झाल्यानंतर सेकंड कॅन्डल काय केली, त्यांनी रेड केली. रेड केल्यानंतरच लगेच काय झालं, जे रिटेलर्स आहेत ते त्यामध्ये
तुटून पडले असतील आणि जसे तुटून पडले तसंच त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्केट वर गेलं. आता आपण जे सर्कल लावले तिथं बघा विक तयार झालेले आहेत. ज्या खालून विक असतात ना, ते काय शो करतात आपल्याला, की मार्केट इथून वर न्यायचं आहे. म्हणजे बायर्स पुश करत आहे वर न्यायसाठी, म्हणून खाली विक तयार होते. आणि जे वर विक तयार होते ते सांगत आहे की सेलरचं डोमिनंट आहे, ते आतमध्ये आहेत. तर ते विक ही आपल्याला सगळंच दाखवते. म्हणजे प्राईस ॲक्शन ही आपल्याला सर्वच काही सांगू शकते एका ट्रेडमध्ये काय काय होणार आहे, काय काय नाही. तर चला बघा आता खाली काय गेलं नाही मार्केट, कारण की न्यूज सगळ्या पॉझिटिव्ह होत्या त्यामुळे खाली गेलं नाही आणि सस्टेन केलं. तर आता महत्त्वाचं काय होतं इथे, खाली गेलं नाही कारण की लिक्विडिटी नव्हती आणि खाली त्याला जायचं नव्हतं. एस-एल खाली अवेलेबल नव्हते. मार्केट केव्हाही एस-एल घेऊन चालते, म्हणजे तुमची लिक्विडिटी घेऊन चालते. कारण कुणाला तरी काटणं म्हणून कोणीतरी पैसे बनवत असेल, हा कन्सेप्ट इथं लागू होतो. तर चला मग बघूयात आता त्याच्या पुढचं आपण. तर बघा एक कॅन्डल तयार झालेली आहे ग्रीन कलरची आणि त्याच्यानंतर वरती विक आहे. पण प्रिव्हियस कॅन्डलचा लो तोडलेला नव्हता त्या विकने. तर बघा ती कॅन्डल तिथून वर गेली. आपण काय लिहिलं तिथं, अप कॅन्डल क्लोज देन एंट्री. जशी ही जराशी वर गेली ना तिथनं, तर आपण काय केली, एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर बघा आपण तिथे लिहिलं होतं, जायचं त्याला वरच आहे, पण तो भीती दाखवतो. कारण की याच्या आधी रिट्रेस म्हणजे तिथपर्यंत गेलं होतं आणि तिथून खाली आलं मार्केट. पण पुन्हा आता तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. 2 कॅन्डल ज्या छोट्या बनल्या ना, त्यामध्ये रिटेलरचा पेशन्स गमावून बसतो आपण. हां, त्याच्यानंतर रिटेलरनं जसा गमावला तसंच काय करतात पुढचे व्यक्ती एंट्री करतात आणि आपण याच कॅन्डलमध्ये टार्गेट हिट होते असं बोललेलं होतं तिथं. आणि बघा आपण आपला जो एस-एल होता ना, तो पण कमी करून टाकला. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस असा करून टाकला. त्यामुळे आता काय झालं, आपलं बघा टार्गेटपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपलं टार्गेट अचीव्ह होतील असं आपल्याला वाटतं. धन्यवाद. अशाच रिअल ट्रेडिंग शिकण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.